नमस्कार. आज ना आपण छान असं ठेचलेल्या वांग्याचं भरीत आणि ठेचा पराठा पाहणार आहोत. तर इथं बघा मी असं अंगणामध्ये 2च वांग्याची झाडं लावलीत, पण त्याला आपल्या घरच्यापुरते नेहमी वांगे निघतात. तर वांगे थोडेसे मोठे झालेले आहेत कारण हे भरिताचे वांगे तयार झालेले आहेत. तर हे आपण त्याचं भरीत बनवणार आहोत. 2-3 वांगे असे माझे निघालेले आहेत. आपण तशाच मिरच्या पण घेणार आहोत. मिरच्याचे पण मी अशी झाडं लावलेली आहेत अंगणामध्ये. असं आपल्याला थोडंसं अंगणामध्ये जर जागा असेल ना, तर अशी थोडीशी झाडं लावली ना, आपले घरचे सेंद्रिय पदार्थ खायला मिळतात. फवारणीचे नसतात हे. आपल्या आपल्या घरचे छान असे खत टाकून, शेणखत वगैरे टाकून तयार केलेले झाडं आहेत. आणि झाडाला बघा आंबे पण छान आलेले आहेत. 1-2 आंबे पण आपण घेऊयात. माझ्या घरासमोरच असं मोठं झाड आहे अंगणातच. त्याला आंबे पण भरपूर आलेले आहेत. तर हे सगळं मी तोडून घेतलेलं आहे. आता चूल छान पेटवली आहे आणि चुलीवर चांगला तवा ठेवायचा आहे आपल्याला. घेतलेले वांगे, मिरच्या स्वच्छ धुवून घेऊयात, कारण आपल्याला भरीत आणि ठेचा करायचा आहे. पुढे आपण ठेचा पराठा त्याचाच बनवणार आहोत. तो कसा बनवायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खमंग असं आपले पदार्थ दोन्ही पण चुलीवरचे तयार झालेले आहेत. आणि व्हिडिओ जरी थोडा जरी आवडला ना, तर प्लीज एक लाईक नक्की करा. तर बघा हे वांगे मी असे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक छोटंसं उकळ आहे आणि त्याच्यामध्येच असं मी ठेचून घेणार आहे वांगं. तुम्ही असंही अख्खं भाजू शकता, पण थोडंसं ठेचून घ्यायचं म्हणजे मध्ये काय किडा वगैरे असेल ना, तर तो पण आपल्याला दिसला जातो. आणि असं बघायचं. आता थोडंसं आपल्याला वाटलं या वांग्यात बी जरा झाले, तर काही नाही, भाजल्यावर हे छान लागतं वांगं. आणि दुसरं पण वांगं ठेचून घेऊयात. तर आतमध्ये बघायचं असं कापून बघा, नाही तर हे असं ठेचून बघा आणि लगेच दिसतं आपल्याला काही किडा वगैरे असेल तर ते टाकून द्यायचं आहे. तर आपला तवा गरम झालेला आहे. थोडंसं चमच्यावर तेल टाकून त्याच्यात मी मिरच्या, लाल मिरची काही आणि काही एक हिरवी मिरची घेतलेली आहे. एक लसूण असाच घेतलेला आहे मी, जास्त सोललेलं नाही, साल ठेवलेली आहे. छान चव देतं हे ठेच्याला. अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, ते पण आपण याच्यातच भाजून घेणार आहोत. असं मिरची, लसूण आणि थोडंसं शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्याचा आपण ठेचा बनवणार आहोत. तोच ठेचा आपण ठेचलेल्या वांग्याच्या भरितासाठी वापरणार आहोत आणि त्याचंच आपण ठेचा पराठा करणार आहोत. तर मी एक वांगं घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो. हे छान आपल्याला त्याच्यातच थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. कारण इथं आपण भाजी बनवणार नाही, तर भरीत बनवणार आहोत. तर आता हे भाजलेलं सगळं आपण बारीक करून घेऊयात आणि कुटून घ्यायचं. ठेचा शक्यतो कुटायचं, मिक्सरला बारीक करायचं नाही. चवीनुसार मीठ, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. छान चव देते कोथिंबीर पण ठेच्यामध्ये. तर हे छान बारीक कुटून घ्यायचं आहे. मिक्सरला कुटायचं नाही, उकळातच कुटायचं म्हणजे छान चव लागते या आपल्या ठेच्याला. तर याचा वापर मी भरीत करण्यासाठी वापरणार आहे आणि पराठा. तर बघा हे छान कुटून झालेलं आहे. तर आता इथं मी कणिक, आपण जी चपातीची कणिक मळतो ना, त्याच्यातलेच हे 2 भाग घेतलेले आहेत आणि त्याचे मी पराठे बनवणार आहे. तर छान मोठे अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यावरच हा ठेचा लावायचा आहे. चांगली पोळी पातळ लाटायची. आपण लच्छा पराठा बनवतो त्या पद्धतीने हे आपण ठेचा पराठा बनवणार आहोत. तर पूर्ण सगळीकडून तेल लावायचं, थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे काय होतं छान लेयर्स पडतात त्याला. आणि हे असं लावून घेऊन आपण त्याच्यावर केलेला ठेचा लावून घेणार आहोत. आणि हा पराठा ना तुम्ही एकदा नक्की करून बघा. मिरच्या माझ्या काही जास्त तिखट नाहीत, कमी तिखटच मिरच्या शक्यतो वापरायच्या. आणि जर तिखट आवडत असेल तर जास्त तिखट केलं तरी चालतं. कमी तिखटाच्या मिरच्या आहेत. मी अंगणामध्ये बेडगी मिरची असं लावलेलं आहे, त्याच्या मिरच्या आहेत. तर हे सगळीकडून पसरून घेऊन आपण याचं पोळी केलेली आहे. आता हे सगळं गुंडाळून घेऊयात आपण. असं पीठ थोडंसं घट्ट ठेवा, थोडंसं माझं पातळ झालेलं आहे. आणि हे बघा असं करून घ्यायचं थोडंसं पीठ लावून आणि चाकूच्या साह्यानं किंवा उलथण्याच्या साह्यानं मधोमध 2 भाग करून घ्यायचे आणि त्याचे राऊंड असे 2 पराठ्यासारखं आपण लाटून घेणार आहोत. तर बघा हे आपण कापलेला भाग वरती ठेवणार आहोत, म्हणजे छान त्याचे लेयर्स पडतात.
आणि तुम्ही 2 भागाचे 2 पराठे केले तरी चालतात, पण मी इथं एकच मोठा पराठा करणार आहे. तर या पद्धतीनं बघा छान लेयर्स पडतात. असं दोन्ही पण जोडून घ्यायचे आहेत लेयर्स झालेले. आणि हे छान आपल्याला थोडंसं पातळसर किंवा थोडंसं जाड तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लाटू शकता. थोडंसं पीठ लावायचं आणि छान अशी आपली पोळी पराठ्याची लाटून घ्यायची आहे. तोपर्यंत आपलं टोमॅटो आणि वांगं पण छान भाजत आलेलं आहे. आपण तव्यावरच हे स्मॅश करून घेऊयात. हे काय आपल्याला कुटायचं नाही, तव्यावरच होता होईल तितकं भाजायचं. आता त्याच्यात केलेला ठेचाच टाकायचा आहे आपल्याला, बाकी काही नाही टाकायचं. कारण त्याच्यात शेंगदाणे वगैरे, मिरची, लसण सगळंच आहे, जिरे आहेत, कोथिंबीर आहे. त्यामुळे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम तेल टाकून तव्यावरच. मस्त असा ठेचलेल्या वांग्याचं भरीत तयार होतं. थोडंसं पाण्याचा शिंतोडा पण तुम्ही देऊ शकता. आणखीन तुम्हाला थोडंसं पातळसर हवं असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. तर आपला भरीत तयार झालेला आहे. आता त्याच तव्यावर आपण पोळी करून घेऊयात पराठ्याची. तर आता बघा केलेल्या भरितामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे लाटलेली पोळी लेयर्स पराठा, ठेचा पराठा हे आपण छान खरपूस होईपर्यंत चुलीवर भाजून घेणार आहोत तव्यावर. तर दोन्हीकडून तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं. आणि बघा ही याची चव इतकी टेस्ट देते ना हा पराठा ठेच्याचा. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि मुलांना टिफिनलाही देऊ शकतात जर मिरची तुमची जास्त तिखट नसेल तर. आणि मस्त असा आपला शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण ठेवतो तोपर्यंत हा पराठा असा राहतो आणि खमंग टेस्ट देतो. अशा पद्धतीने मी खरपूस असा भाजून घेतलेला आहे बघा. याला छान लेयर्स पण पडलेले आहेत आणि टेस्टी असा आपला ठेचा पराठा आणि ठेचलेल्या वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला ना, प्लीज एक कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब.